जय भीम काय. सो आज आम्ही ना एक मावशी होती आमची, सो त्यांना एक कानातलं बघायचं होतं. तर आम्ही आज कानातलं बघायला गेलो होतो आणि तिथंच काळी मैना आली होती. सो मी काळी मैना पण घेतली. तुम्ही कधी खाल्ली का कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते पण. आणि त्याच्यानंतर आज मेहंदीचा कार्यक्रम होता. सो मी खूप लेट गेली होती रात्री आणि एवढी सगळी अशी मेहंदी कंप्लीट झाली होती. आणि तुम्हाला फायनली मेहंदी दाखवते. परत इथं डेकोरेशन वगैरे तयारी चालू होती मेहंदीची. आणि त्याच्यानंतर इथं ताट वगैरे तयार झालं होतं आणि छान असं मेहंदीचं डेकोरेशन करायचं काम चालू होतं. सगळेजण आम्ही इथं निवांत बसलेलो आणि बाकीचे सगळे डेकोरेशन करत होते. आणि ही नवरी बाई बघा आपली हाय करते, तुम्ही पण करा. आणि त्याच्यानंतर आहे ना ही नवरी बाई आहे दुसरी. सो तिचं फायनल लुक असं होतं आणि तिला दाखवतीच तिची मेहंदी वगैरे कशी आहे. सो ती छान अशी दिसत होती आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ती कशी दिसते बाय द वे. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर इथं घाणा करत होते आणि घाण्याची तयारी वगैरे करत होते सगळेजण. आणि फायनली मेहंदीचं डेकोरेशन असं काही होतं. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला की कसं वाटलं मेहंदीचं डेकोरेशन. आणि त्याच्यानंतर इथं फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि हे बघा इथं घाण्याचं फायनली डेकोरेशन असं दिसत होतं आणि खूप जास्त आमचा धिंगाणा चालू होता. आणि इथं आम्ही एक व्हिडिओ शूट करत होतो. ते लग्नाचं व्हिडिओ नाही का, कुठे मंडळी काय ते वालं. आणि हे बघा आमच्या मम्मीची स्टाईल. आणि त्याच्यानंतर इथं तिला चुडा भरायसाठी इथं सगळेजण थांबले होते. सो इथं तिला चुडा वगैरे भरायसाठी नाही इथं बसवलं होतं. आणि त्या 5 बायका सवासणी असतात त्यांनी कुंकू लावायचं असतं. तेच कार्यक्रम इथं चालू होता. चुडा वगैरे भरला. नाचच्यासाठी एवढंच होतं. चला बाय, परत भेटू.